नमस्कार, मी महानंदा तुमचं महानंदाज किचनमध्ये स्वागत करते। आज आमच्या घरी गणपतीचं आगमन झालेलं आहे, त्यानिमित्ताने आमच्या घरी सत्यनारायणची पूजा आहे। तेव्हा आम्ही सत्यनारायणच्या पूजेचा प्रसादाचा शिरा बनवला आहे। चला तर मग बघूया त्याला लागणारं साहित्य। आणि 1.25 किलो रवा घेतलाय, केळी घेतली आहे, ही इथे मी दाखवायला घेतली आहे तुम्हाला, पण 5-6 केळी मी इथे कापून सोलून कापून घेतली आहे। अशा पद्धतीने कापून घ्यायची। मनुका घेतले आहेत, काजू, बदाम भिजवून कापून घेतले आहेत, चारोळी, वेलची पावडर, साखर घेतली आहे, 1 किलो साखर आहे, आणि तूप आहे, तूप घेतलाय, तूप 1 लिटर घेतलाय। तर हे आता मी गरम टोपामध्ये टाकणार आहे। 2 लिटर दूध मी इथे गरम करायला ठेवलाय टोपामध्ये। तर इथे मी 1 लिटर तूप टाकते। ते चांगल्यापैकी गरम करून घ्यायचं तूप। तर आता इथे तूप गरम झालंय, आता याच्यामध्ये केळी घालतं, कापून ठेवलेली केळी आहे ती घातली। ती चांगली आपण फ्राय करून घेऊया तेलामध्ये। चांगल्या प्रकारे आपण हे केळी मेल्ट होईपर्यंत ढवळून घ्यायची। 7-8 केळी घातली आहे तिथे। तूप छानपैकी गरम करून घेतलाय, केळी चांगली हे झाली आहे फ्राय। तर आता आपण त्याच्यामध्ये रवा घालायचा आहे। 1.25 किलो रवा घेतलाय। रवा चांगला भाजेपर्यंत आपण परतून घ्यायचा। चांगला फ्राय होईपर्यंत आपण रवा भाजेपर्यंत चांगला असा परतून घ्यायचा। चांगला गुलाबी कलर आला पाहिजे रवा भाजताना, त्याला सतत हलवत राहायचं। छानपैकी इथे रवा आपला गुलाबी कलरवर भाजून झालाय। आता आपण इथे दूध घालणार आहोत। बघू शकता तुम्ही, मस्तपैकी कलर आलाय गुलाबी। आता मी इथे दूध ओतते। तर 2 लिटर दूध गरम करून घेतलेलं। आता याच्यावर झाकण ठेवून मी शिजायला ठेवते। गॅस बारीक केला। 10-15 मिनिटं आपण याला 1-2 वाफा यायला देऊया, आणि 10-15 मिनिटानंतर साखर घालायची। तर इथे आता 10-15 मिनिटं झाली आहे। आता या स्टेजला आपण साखर घालणार आहोत। हे आपण चांगल्यापैकी करून ह्याच्यामध्ये आपण आता साखर घालून घेणार। तर आमच्या घरी आज पूजा आहे सत्यनारायणची, आणि त्यासाठी आम्ही सत्यनारायणच्या पूजेसाठी प्रसाद बनवत आहोत। तर ह्याच्यामध्ये आधी पहिलं ड्रायफ्रूट घालून घेतोय।
मनुका घातल्या. आता साखर घालतोय. तर साखर अशी एकत्रच घालायची नाही, तर पसरून घालायची. आणि हा शिरा माझे मिस्टर बनवत आहेत. आणि आता ह्याच्यावर आपण, तर साखर मी इथे 1 किलो घेतलेली, अजून 1 वाटी साखर घातली म्हणजे झाली 1.25 किलो. 1.25 किलो शिऱ्याला 1.25 किलो साखर घातली आहे. आता आपण ह्याच्यावर केसर दुधामध्ये भिजवून ठेवलं होतं ते घातलं. वेलची पावडर, थोडी वेलची पावडर ती वाटून घेतली होती ती ॲड करतो ह्याच्यात. 2 चमचे वेलची पावडर. छान असा वास येईल. गॅस बारीकच आहे. आणि आता आपण हे ढवळलं नाही आहे, ह्याच्यावर आता झाकण घालून आम्ही हे असंच ठेवणार आता वाफ द्यायला. आता इथे साखर थोडीशी वितळली आहे, तर इथे आम्ही आता ढवळून घेतोय. साखर मगाशी टाकली त्यापासून आम्ही ढवळलेला नाही आहे. हे आता आम्ही परतून घेतोय. चांगल्यापैकी परतून झालं की आपण मग परत एकदा 5-10 मिनिटासाठी झाकून ठेवायचं. आता परतून झालाय चांगलं. आता आम्ही झाकण घालून 5-10 मिनिटासाठी ठेवून देतोय. आता 10-15 मिनिटं झाली आहेत इथे. आता मी इथे ढवळून घेतोय. हा, ढवळून झाकून ठेवलेला. आता छानपैकी असं मेल्ट झाले साखर वगैरे सगळं आणि मस्त असा वास सुटलाय. आता आमच्या घरी पूजा चालू होणार आहे, तेव्हा मी प्रसाद दाखवताना प्रेझेंटेशन करून घेते. मस्तपैकी आता मी इथे परतून घेतलाय. ते आता बंद करून चांगल्यापैकी ढवळून घेतलाय. आणि आता हे बंद करून झाकून गॅस बंद करते. आणि आपण आता हे प्रेझेंटेशन करताना मी तुम्हाला दाखवते. तर इथे आपला प्रसाद तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.